नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. बातम्या बघूयात महाफास्ट 100. नारी शक्ती विधेयक सभागृहात मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया. स्वातंत्र्य दिन सोहळ्यात पंतप्रधान मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन. महिला आरक्षण विधेयकावरती राजकारण झाल्याचीही खंत. 2023 साली मंजूर झालेल्या विधेयकाची अद्याप अंमलबजावणी का केली नाही याचं उत्तर मोदींनी लाल किल्ल्यावर न दिलं पाहिजे होतं. महिला आरक्षण विधेयकावर संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका. महिला आरक्षणाचे विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत 2023 मध्येच मंजूर झालंय. एकमतानं हे विधेयक मंजूर झालेलं होतं. खासदार सुप्रिया सुळेंची महिला आरक्षणावर प्रतिक्रिया. कोर्टाला काम करू द्या, फडणवीसांनी धमक्या देऊ नये. कोर्टाला दबावात आणून निकाल द्यायला लावणार असाल तर चालणार नाही. फडणवीस लोक न्यायालय नेमकं कुणाला म्हणतायत? भ्रष्टाचार करून तुम्ही जनता न्यायालय उभी केलीत. फडणवीसांच्या शिवसेनेवरील वक्तव्यावरनं संजय राऊतांची टीका. अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री. शहा अधिवेशन काळात सभागृहाला सामोरं जायला घाबरले. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका. पृथ्वीराज चव्हाण काहीच चुकीचं बोलले नाहीत. आम्ही देखील तेच बोलतो. माणसाला महत्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण महत्वाकांक्षेबरोबर लायकी सुद्धा असायला पाहिजे. राऊतांनी पृथ्वीराज चव्हाणांना पाठिंबा देत अमित शहांवरती टीका केली. पृथ्वीराज चव्हाण हे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. सभागृहात अमित शहांनी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलंय. प्रसाद लाड यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका. तुळजाभवानीच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर टिंगलटवाळी योग्य नाही. तुळजापूर सीसीटीव्ही प्रकरणाचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी ऑपरेशन टायगरच्या गोष्टी सुरू. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या ऑपरेशन टायगरच्या वक्तव्यावर आमदार कैलास पाटील यांचा पलटवार. आमदार कैलास पाटील यांच्यासोबतची मैत्री कायम आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ऑपरेशन टायगरवरती बोलणं टाळलं. पक्षांतराच्या बाबतीत त्यांना जो योग्य निर्णय वाटेल तो त्यांनी घ्यावा. ओमराजेंची प्रतिक्रिया. मनोहर भिडेंकडनं स्वातंत्र्य दिनानिमित्तानं हिंदवी स्वराज्य पदयात्रा. स्वातंत्र्य दिनी मनोहर भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करतो. मनोहर भिडेंच्या पदयात्रेवरनं सचिन सावंतांची टीका. वंदे मातरमचा अपमान झाल्यास शिक्षा, मग राष्ट्रध्वजाचा अपमान कसा काय खपवून घेतला जाऊ शकतो? सावंतांचा सवाल. कोण काय म्हणताय याला महत्व नाही. तिरंगा हाच देशाचा ध्वज आहे. भगवा आमचा स्वाभिमान आहे, मात्र देशाचा ध्वज तिरंगाच. मनोहर भिडेंच्या स्वातंत्र्य दिनाच्या पदयात्रेवरती जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींकडनं उत्पादन, कृषी, तंत्रज्ञान, गती, संरक्षण या शक्तींचं आवाहन. सप्तधारेमुळे विकसित भारताकडे योग्य वाटचाल करू. ग्रीन ब्लू इकॉनॉमी, सॉफ्ट पॉवर या शक्तींचाही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं उल्लेख. काँग्रेसचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान कुणाला विसरता येणार नाही. मोदी स्वातंत्र्य लढ्याशी बेईमानी करतायत. ज्यांचं वय 75 वर्ष आहे त्यांनी सत्ता सोडून युवा शक्तीकडे सत्ता द्यावी. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. मी केलेल्या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला. मी बोललो नाही, ते माझं वक्तव्य असल्याचं सांगितलं गेलं. कॉक्रोचवरून केलेल्या टिप्पणीवरती CJI सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. अभिजित दिपकेंचा हिंगोलीतील संतोक पिंपरीमध्ये स्कूल ठीक करो अभियान. तुटक्या खिडक्या बॅनरनं शिंदेंच्या बॅनरनं झाकल्या. दिपकेंनी शाळेतील वास्तव दाखवलं. शाळेच्या दुरवस्थेला सरकार जबाबदार, दिपकेंचा आरोप. अभिजित दिपकेंच्या स्कूल ठीक करो अभियानाचं स्वागत. सरकारच्या कोणत्या कामात सुधारणा पाहिजे हे समोर आलं पाहिजे. अभियानाचा उद्देश टीका करणे इतका नसावा. अभिजित दिपकेंच्या अभियानावरती पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये राहुल गांधींचं स्वागत, मात्र त्यांनी नकला करणं बंद करावं. राहुल गांधींनी पक्ष संघटनेवरती लक्ष द्यावं. पंतप्रधान मोदींच्या नकलेवरनं गिरीश महाजन यांचा राहुल गांधींवर निशाणा. राज्यातील काँग्रेस नेत्यांची 4 बाजूला 4 तोंड, महाजनांचा टोला. आदित्य ठाकरे आज चाकण MIDC मध्ये पाहणी करणार. उद्योगांचं स्थलांतर थांबवण्यासाठी आदित्य ठाकरे उद्योजकांशी संवाद साधणार. आदित्य ठाकरेंची उद्योजकांसोबत बैठक, समस्यांची माहिती घेणार. महाराष्ट्रात लघु उद्योग खटाखट बंद पडतायत आणि मंत्री महोदय मात्र विमानातनं हवा खातात. चाकण ते गडचिरोली जमिनीवर काय जळतंय हे आकाशातून कसं काय दिसणार? राज्याला उद्योग मंत्री नाही तर माहिती घेऊन सांगतो मंत्री लाभलेत. अंबादास दानवेंची उदय सामंत यांच्यावर टीका. नाशकात सिंहस्थ कुंभमेळ्याचे 10 पैकी 8 कंत्राट राज्यातच. बहुतांश कामं गुजरातच्या कंत्राटदाराच्या घशात घातल्याच्या आरोपानंतर स्पष्टीकरण.
नाशिकच्या कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी आरोपींना अटक केली। आरोपींचे माझ्यासोबतचे फोटो असले म्हणजे मी गुन्हेगार होत नाही। कुंभमेळ्याच्या बनावट कंत्राटावरती गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला 8 डिसेंबरपर्यंत ब्रेक। वृक्षतोडी विरोधात राष्ट्रीय हरित लवादातील सुनावणीत वृक्षतोडीवरील निर्बंध कायम। महाराष्ट्राच्या रस्त्यांमुळे मला लाज वाटली। गुजरात सोडल्यानंतर महाराष्ट्रातील रस्त्यांची स्थिती फारच खराब। नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवर मंत्री हसन मुश्रीफ यांची नाराजी। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। शहरातील 100 कोटींच्या रस्त्याच्या मुद्द्यावरनं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। रस्त्याच्या कामांच्या चौकशीसाठी मंत्री प्रकाश आंबेडकरांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा। डीपीडीसीची बैठक सुरू असताना शेतकऱ्यांची घोषणाबाजी। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा असं म्हणत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। पालकमंत्री नरहरी झिरवळ, 2 खासदार आणि 3 आमदार बैठकीला उपस्थित। मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर शुद्धीकरण केल्याच्या विरोधात गोंदियात काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन। काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांची मल्लिकार्जुन खरगे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। धुळ्यामध्ये बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून अखंड भारत संकल्प दिन साजरा। मशाल यात्रेतनं एकतेचा संदेश। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून वडवणीमधील चिंचवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण। ऑनलाईन उपस्थिती दर्शवून सुनेत्रा पवारांनी लोकार्पण केलं। आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कौवतही उपस्थित। वाशिम शहरातील विविध विकास कामांचं मंत्री दत्ता भरणेंच्या हस्ते लोकार्पण। शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांच्या परिसराला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संदेश देणारं स्वरूप। स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षात देखील देशातील पहिल्या महिला मतदार शासकीय योजनेपासून वंचित। शासकीय योजनेसाठी रविता तडवींना प्रशासनाचे उंबरठे झिजवण्याची वेळ। अमरावतीच्या डोमा आश्रमशाळेतील भूतबाधेच्या अफवेचं गूढ उलगडलं। 6 विद्यार्थिनींना मानसिक तणावाची लक्षणं असल्याचं वैद्यकीय तपासणीतनं समोर। 6 विद्यार्थिनींमध्ये सतत रडणं, भीती, उदासपणा, विस्मरण आणि शारीरिक तक्रारींची लक्षणं आढळली। मुलींच्या लक्षणांचा व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती। वर्ध्यामध्ये भटक्या कुत्र्यानं तब्बल 19 जणांना चावा घेतला। वर्ध्यातील बस स्थानकासमोरच्या परिसरातली घटना। 18 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज। एकावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। जालन्याच्या घनसावंगीतील राजूरकर कोठा गावात रस्त्यांची दयनीय अवस्था। शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातनं वाट काढण्याची वेळ। 18 ऑगस्टपासून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवरती कारवाई। मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना नोटीस पाठवणार। तर या वयात मराठी बोलणं शक्य नाही। अमराठी टॅक्सी रिक्षा चालकांची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल अशी काही रिक्षा टॅक्सी चालकांनी प्रतिक्रिया दिली आहे। स्वप्नील लांडे, उमेश तागुंदे नंतर आता एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मोनाली विधाते नावाची महिला रुग्णालयात जाऊन रुग्णाच्या कपाळी कुंकू लावून आजार बरा करत असल्याचा दावा। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची परवानगी मागणारी सीबीआयची याचिका दिल्ली हायकोर्टाकडून मंजूर। दिल्ली हायकोर्टाकडून सीबीआयच्या आरोपपत्राची दखल। मुंबई पुणे जुन्या मार्गावरती खोपोलीमध्ये वाहतूक संथ गतीनं सुरू। महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। सकाळी 8 वाजल्यापासून वाहतूक संथ गतीनं सुरू। स्वातंत्र्यदिनीच केडीएमसीची धडक कारवाई। डोंबिवलीतील नामांकित जीवी हॉटेलच्या टेरेसवरील शेडवर हातोडा। कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात। नंदुरबारच्या तापी बुराई योजनेच्या भूसंपादनावरनं शेतकरी आक्रमक। मोबदला कसा देणार याच्या लेखी आश्वासनाची मागणी। मोजणीची नोटीस न दिल्यामुळे भूसंपादन प्रक्रियेवर शेतकऱ्यांचा आक्षेप। कोल्हापूर अर्बन बँकेच्या 8 संचालकांना अपात्र करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करताच पोलिसांनी सभासद संजय कुमार वाळकेंना रोखलं। सहकार विभागाच्या निर्देशानंतरही कारवाई होत नसल्याचा वाळकेंचा आरोप। ग्रामपंचायतीनं ग्रामसभा घेतली नसल्यामुळे गावातील नागरिक आक्रमक। अमरावती जिल्ह्यातील पळसखेड गावातील प्रकार। ग्रामसेवक, सरपंच कोणीच न आल्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतीला लावलं कुलूप। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पावसाची हजेरी। जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा।
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनच्या दरात घसरण. आठवड्याभरात सोयाबीनचे दर 500 रुपयांनी घसरले. गोवर्धन पांदण रस्ता पावसामुळे जलमय. रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द येथील शेतकऱ्यांना पाण्यातून वाट काढत शेतात जाण्याची वेळ. रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती आणि मजबूतीकरण करण्याची मागणी. अंत्यसंस्कारासाठी वाहत्या नदीतून ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. जळगावच्या 40 मधील खडकी बुद्रुक येथील प्रकार समोर. कमरे इतक्या पाण्यातून मृतदेह घेऊन जाण्याची नातेवाईकांवरती वेळ. नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर परिसरात ठिकठिकाणी मोठे खड्डे. लाखो रुपयांचा टोल भरून सुद्धा वाहनधारकांना खड्डेमुक्त रस्त्याची सुविधा मिळेना. खड्डे चुकवण्याच्या नादात अपघातांचं प्रमाण वाढलं. पुण्यातील भोर ते शिरवळ या मार्गावरील रामबाग परिसरात रस्ता चिखलमय. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्यामुळे रस्ते चिखलमय होत असल्याचं चित्र. पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पोलिसांकडून वृक्षारोपण. नदीघाट आणि गणपती विसर्जन स्थळाची माहिती घेऊन नागरिकांना सूचना. अमरावती जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि शिक्षण सभापती रमेश निमकर यांचं अपघाती निधन. धामणगाव रेल्वेवरनं आपल्या गावी जात असताना भीषण अपघात. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांकडून मृत घोषित. नागपुरातील बहुचर्चित आर्किटेक्ट हत्याकांडात रणजित साफेलकरला जामीन. 6 सप्टेंबर 2016 रोजी एकनाथ निमगडे यांचे मॉर्निंग वॉक करून घरी जात असताना गोळीबार करून हत्या. पुण्याच्या खेडमधील गोलेगाव पिंपळगाव परिसरात महसूल विभागाची कारवाई. गायरान जमिनीवरील व्यावसायिक बांधकामांवरती कारवाईचा बडगा. पुण्याच्या खेडमधील कुरळी गावात प्रेमसंबंधाच्या संशयातून पतीकडनं पत्नीची हत्या. हत्येनंतर पतीकडून सुद्धा गळफास. दक्षिण म्हाळुंगे इंगळे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापूरच्या पंढरपुरात स्वातंत्र्य दिनानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. 2 टन फुलांनी मंदिर परिसर सजला. नागपूरच्या काटोलमधील चिखलागड शिवारात बनावट दारूच्या कारखान्यावरती उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. बनावट दारूच्या साहित्यासह 54,81,000चा मुद्देमाल जप्त. सोलापूरच्या करमाळ्यातील वांगी गावात विहिरीत बुडून मायलेकींचा दुर्दैवी अंत. खेळताना विहिरीत पडलेल्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी आईची देखील उडी. घटनेमुळे वांगी गावासह परिसरात शोककळा. पुढील वर्षी देशात जनगणना होणार. जनगणनेची प्रक्रिया सरकारकडून सुरू. यंदा जनगणनेत प्रथमच नागरिकांना त्यांची जात विचारली जाणार. जनगणनेसाठी विचारण्यात येणारे 40 प्रश्न केंद्र सरकारकडून प्रसिद्ध. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 210 विमानं खरेदी केली जाणार. यात 60 बहुउद्देशीय वाहतूक विमानं आणि 150 प्रशिक्षणार्थी विमानांचा समावेश असणार. विधी प्रवेशाचे प्राधान्यक्रम भरण्यास पुन्हा मुदतवाढ. 3 वर्षांसाठी 16 ऑगस्ट तर 5 वर्षांसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी 46,365 जणांचा प्राधान्यक्रम. भटकी कुत्री पकडण्यापेक्षा निर्बिजीकरणावरती भर द्या. हायकोर्टाचा राज्य सरकारला सल्ला. सर्वोच्च न्यायालयाच्या 2025 मधील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं दाखल करून घेतलेल्या याचिकेवर न्यायालयाची टिप्पणी. गणेशोत्सव मंडळांना आता 5 वर्षांची मंडप उभारण्याची परवानगी दिली जाणार. ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार. पीओपी मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात CPCBनं बदललेल्या भूमिकेविरोधात याचिकेवर सुनावणी पूर्ण. कोर्टानं निकाल राखून ठेवला. तुर्तास कोर्टाच्या परवानगीशिवाय पीओपी मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन करता येणार नाही. मध्य रेल्वेवर आजपासून 15 डब्यांच्या लोकलच्या 22 फेऱ्या वाढणार. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गर्दीपासून दिलासा. अमरनाथ, बदलापूर, खोपोली, कर्जत इथून ये जा करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रात नवीन 12 महाविद्यालयांना मान्यता. नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी अधिसभेची सशर्त मान्यता. पुण्यातील बर्गर किंगसह 11 हॉटेल्सचे परवाने निलंबित. अन्न सुरक्षा नियमांचं पालन न केल्याप्रकरणी FDAची कारवाई. पुणे शहरातील पायाभूत सुविधांसाठी महानगरपालिका 1,167 कोटींची कर्ज घेणार. पाणीपुरवठा व्यवस्थेसह पूर नियंत्रणासाठी व्यावसायिक कर्ज घेण्यासाठी स्थायी समितीची मान्यता. पुण्याच्या खेडमधील दुर्गम गावातील 200 विद्यार्थ्यांना बुटांचं वाटप. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शालेय साहित्यही वाटण्यात आलं. यवतमाळच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र इथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात दुर्मिळ होत चाललेल्या रानभाज्यांचा समावेश. संपूर्ण देशभरात 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण.
भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा दिल्लीत मोठा उत्साह. लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी राजघाटावर. पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधीजींना अभिवादन. मुंबईतल्या मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण. शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र भारताच्या आर्थिक विकासाचे इंजिन. राज्यातील पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. रोजगाराच्या सर्वाधिक संधी राज्यात उपलब्ध करू. पुढील वर्षापर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण. त्यानंतर विविध विकास कामांचं शिंदेंकडून लोकार्पण. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण. ध्वजारोहणानंतर मान्यवरांची भेट घेताना शिरसाटांनी अंबादास दानवेंची घेतली गळाभेट. गळाभेटीचा व्हिडिओ व्हायरल.